नमस्कार बांधवांनो, तर आज आहे अजितदादा पवार यांचा वाढदिवस। शुभेच्छा दादांना, शुभेच्छा। पुन्हा देवेंद्र फडणवीसांचा देखील वाढदिवस आहे, त्यांना देखील शुभेच्छा। दीर्घायुष्य जगा, 100 वर्ष जगा, जनतेचं भलं करा। ठीक आहे, दादांचा वाढदिवस आहे, पण दादांचं स्वप्न कधी पूर्ण होणार हा महत्त्वाचा विषय आहे। कारण सगळेच CM झाले, पण दादांचा नंबर कधी लागणार? प्रत्येक वेळेस म्हणतात, दादा मेरा नंबर कब आएगा, मेरा नंबर कब आएगा, मैं कब CM होऊंगा, मैं CM कब होऊंगा। बरं का, तर दादांची इच्छा आहे, दादाचं स्वप्न आहे। 65 वर्षाचा झालोय, 70च्या जवळपास पोहोचतोय, तरी अजून CM होत नाही। किती दिवस मी रेकॉर्ड करणार, गिनीज बुकात नाव करणार, उपमुख्यमंत्री म्हणून। तर दादांनी काही काळजी करू नये। काही लोक म्हणतात, दादांना थोडं घाबरवतात, डिमोटिवेट करतात, थोडं खच्चीकरण करतात। जसं आमचं पण खच्चीकरण करणारी काही खेकडे आहेत, आमचं पण खच्चीकरण करणारे काही बदमाश लोक आहेत खेकडा प्रवृत्तीचे। तसं दादाचं देखील खच्चीकरण करणारे या लोक आहेत। ते म्हणतात, दादा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो उपमुख्यमंत्री होतो तो मुख्यमंत्री होत नाही। पण दादा खचू नका, घाबरू नका, नाराज होऊ नका, निराश होऊ नका, कारण अजूनपर्यंत तुम्ही आमची मदत घेतलेली नाही, आमचं सहकार्य घेतलेलं नाही। कारण आम्ही ज्यांना सहकार्य केलेलं आहे त्यांचं भलं झालेलं आहे। सावत्र भाऊ करोडपती झाले, पण त्यांनी आम्हाला चुना लावला। अनेकांना आम्ही आमदार केलं, अनेकांना आम्ही खासदार केलं, अनेकांना आम्ही मंत्री होण्यासाठी देखील मदत केली, अनेकांना मुख्यमंत्री होण्यासाठी देखील मदत केली। बरं का, आता त्यांनी त्याची किती जाणीव त्यांना आहे, त्यांनी त्याची किती जाणीव ठेवली हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। आम्ही मात्र प्रामाणिकपणे मदत केली आणि ईश्वराच्या कृपेनं म्हणा, सर्वांच्या आशीर्वादानं म्हणा, त्यांचं भलं देखील झालेलं आहे। त्यातल्या बऱ्याच जणांनी आम्हाला चुना लावण्याचं काम केलेलं आहे। त्यातले बरेच जण कृतज्ञ निघालेले आहेत। तर असो, दादांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा। तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू। तुम्ही आमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करू। थँक्यू।